तर काल संकष्टी स्पेशल बघा मस्त की मस्त मोदक बनवून घेतले होते. तर त्यासाठी बघा गूळ घेतलेले आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि मस्त की साजूक तूप घेतलेलं आहे. इथं मी खोबरा किसून न घेता मिक्सरला बारीक वाटून घेतले. तर साजूक तूप टाकून छानपैकी गूळ वितळवून घेतलेलं आहे आणि छानपैकी त्याच्यामध्ये टाकलं आहे. तुपामध्ये छान असं वितळून घ्यायचं आहे. खोबरं आणि ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं आहे. ओलं नारळाचं खोबरं मस्त की टाकून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट टाकून छानपैकी मस्त असं वाफलून द्यायचं आहे हा खोबरा आणि छान वितलसपर्यंत गूळ वितलसपर्यंत छान सारण तयार होतो. असं साधं सिंपल सारण झालेलं आहे. आपल्या मस्त एक झाकण ठेवायचं म्हणजे एक वाफळलं की छान खोबरंही शिजलं जातो आणि गुळाचाही मस्त वितळून मस्त की सार तयार होतो. इथे छानपैकी ड्रायफ्रूट टाकल्यामुळे चव ही छान होती सारणाची. आता हे झालेलं आहे आपल्याला काढून घेऊया म्हणजे थंड निवडून घ्यायचं आणि थंड होईपर्यंत छान ठेवून द्यायचं. इथं बाजूला बघा मस्त पाणी घेतलेलं आहे. त्यात साजूक तूप टाकून घेतलेलं आणि त्यात तूप टाकून घेतलेलं आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ. अशी उकड काढून घ्या साधी सिंपल मस्त की अशी गावच्या पद्धतीने उकड काढून घ्यायचा आणि मस्त बघायला मोदकाच्या पिठात तयार झालं आहे. उकड मस्त आलेली आहे. अशा प्रमाणे करून घ्यायचा आणि मग आपले लाडू मोदक म्हणजे तयार करण्यासाठी सारण आणि उकड पिठा मस्त तयार झालेलं आहे. तर पिठाची उकड छान झालेली आहे. तर बघा मस्त की मळून घ्यायचं आहे. अशा प्रमाणात मस्त पीठ मळून घेतलेलं आणि सगळे मोदक बनवून घ्यायचे छानपैकी. तर नेहमीप्रमाणे मी हातानेच मोदक बनवून घेतलेले. मी याची डिटेल्स बी टाकलेली जाऊन बघू शकता. राणीच रेसिपीला आहे खूप वेळा टाकलेलं जाऊन बघू शकता. आता बनवलं होतं म्हणून पुन्हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर इथे छानपैकी मोदक बनवून घेतलेले आहेत मस्त बघा मी असं कढईमध्ये. तर मी मोदक पात्रामध्ये न ठेवता साधी सिंपल झटपट बनवायची होती म्हणून मी मस्त कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. ताई चालन ठेवले आणि त्याच्यामध्ये मोदक तयार झाले. साधी सिंपल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या मोदक खायला आवडत असेल तर नक्कीच चला. कोणाकोणाला आवडतं तांदळाचे मोदक नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बघायला. तोपर्यंत बाय बाय.